खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे ते 69% भरलंय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण पाहता खडकवासलातून काही तासात विसर्ग करण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास दुपारपर्यंत खडकवासलातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे। आपण पाहू शकतो की रात्री खरं तर 8 वाजता 20.43 इतका साठा होता, मात्र आता 69% पाणी साठा झालेला आहे। अजून देखील मोठ्या प्रमाणात जे पाणलोट क्षेत्र आहे येथे मुसळधार पाऊस होत आहे। एकंदरीतच जी खडकवासला धरण आहे हे अगदी 4 वाजेपर्यंत क्षमतेने भरेल असं धरण प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते पाणलोट क्षेत्रातून येताना पाहावयास मिळत आहे। धरण प्रशासन असेल किंवा प्रशासनाच्या वतीने पुण्यातील जे नदीकाठचे नागरिक आहेत यांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे।